गुड इव्हनिंग मित्रांनो. जसे की काल आपण सीएनसीटी लागणारा फेसिंगचा प्रोग्राम तयार केला. आज आपलं एक पाऊल पुढे जाऊन थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम घेऊया जो सीएनसी मशीनवर आपल्याला रन करायचा आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेप टर्निंगसाठी लागणारा प्रोग्राम तयार करायचा आहे. तर आकृती दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला किती स्टेप आहेत. 1 2 3 एकूण स्टेप आहेत. याचे विस्तृत फिगर इथं आहे 1 2 3. ठीक आहे. ह्याच्यात 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपची जी डायमीटर आहे 35 आहे, त्याची लेंथ 21 आहे. दुसरी जी स्टेप आहे त्याची डायमीटर 31 आहे, त्याची लेंथ 13 आहे. मग जी तिसरी स्टेप आहे त्याचं डायमीटर 28 आहे आणि लेंथ 7 आहे. जसं की आपण ज्यावेळी आपण लेथवर ज्यावेळी जॉब लावतो त्यावेळी काय करतो आपण, जी मोठी स्टेप आहे, आता मोठी स्टेप कुठली आहे 35 आहे, तर आपण काय करतो पूर्ण लांबीमध्ये म्हणजे किती 21 लांबीमध्ये प्रथम आपण 35चा जॉब टर्न करून घेतो. तर दुसरी काय करतो, दुसरी जी छोटी स्टेप आहे ती काय करतो त्याच्या पूर्ण लांबीमध्ये म्हणजे काय, आता 35 डायमीटर आपण टर्निंग केला 21 पर्यंत, बरोबर आहे. त्यानंतर काय केला, जो 31 डायमीटर आहे जॉब आहे तो काय केली, ती स्टेप काय केली 31 डायमीटरची स्टेप आपण 13 लेंथ पर्यंत केली टर्निंग. आणि लास्टला काय केलं आपण 28 डायमीटरची स्टेप आहे ती 7 लेंथ मध्ये आपण टर्निंग करून घेतली. जसं की आपण लेथ करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा आधार घेऊन सीएनसीवर आपल्याला ह्याचा प्रोग्राम तयार करायचा आहे. ठीक आहे. मग मला सांगितल्याप्रमाणे महत्वाचं पहिलं स्टार्टिंगचं आपण काय केलं, पहिलं माहिती वाचली. काय दिले डायग्राम मध्ये 3 स्टेप तयार करायचे आहेत. त्याने डेप्थ ऑफ कट दिलेला किती दिलेला आपल्याला, डेप्थ ऑफ कट दिलेला आहे. लक्षात ठेवा डेप्थ ऑफ कट दिलेला आहे आपल्याला 0.5 म्हणजे वरचा अर्धा mm आणि खालचा अर्धा mm म्हणजे एकूण एक झाला कट, तो कट झाला 1 mm. लक्षात ठेवा, तो महत्वाचा आहे. लक्षात ठेवा हा आपला डेप्थ ऑफ कट किती आहे. डेप्थ ऑफ कट म्हणजे काय, आपला टूल जॉब मध्ये किती घुसणार आहे अर्धा mm, परंतु तो वरती अर्धा mm आणि खालती अर्धा mm घुसणार आहे म्हणून किती झालं डेप्थ ऑफ कट आपली प्रोग्राम मध्ये येणारे 1 mm. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं जरा नोट करून घ्या. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण काय केलं, प्रोग्राम नाव दिलं. फॉन्ट सिस्टीम मध्ये आपण काय करतो, पहिला अल्फाबेट यूज करतो. अल्फाबेट झालं O. त्यानंतर काय करतो 4 अंकी नंबर टाकतो, कोणताही 4 अंकी. मी काय केले तर 2242 नंबर टाकला. हा मला काय झाला प्रोग्रामचा नंबर झाला. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये काय केलं आपण पॅरामीटर सेट केले. कुठले पॅरामीटर सेट केले, पॅरामीटर म्हणजे काय, आपण जे डायमेन्शन देणार आहे, जी माप देणार आहे ते कशामध्ये आहे, इंचामध्ये आहेत काही MM मध्ये आहे. त्यानंतर जी फीड देणार आहे ती फीड कोणत्या पद्धतीमध्ये, मीटर पर मिनिट मध्ये आहे किंवा मीटर पर रिव्हॉल्युशन मध्ये. ठीक आहे. मग आपण काय केलं बघा इकडं, जी 21 म्हणजे काय, जी आपण माप देणार आहे ती सर्व माप कशामध्ये आहे तर मेट्रिक पद्धतीमध्ये आहेत म्हणजेच MM मध्ये आहेत. ठीक आहे. तर जो फीड दिलाय तो फीड कशामध्ये रे MM पर मिनिट, कशामध्ये फीड MM पर मिनिट. म्हणून आपण काय दिला, कुठला कोड युज केलाय G98. ठीक आहे. त्यानंतर काय केलं रे आपण न्यूट्रल स्पिंडल स्पीड युज करणार आहे. काय करणार आहे न्यूट्रल स्पिंडल स्पीड म्हणून आपण कुठला कोड वापरला G97. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय केलं रे, मग सांगितल्याप्रमाणे टूल आपण काय केलं, जर ज्यावेळी मशीन सुरू होईल त्यावेळी टूल काय करायचं रेफरन्स पोझिशनला पाठवायचं. त्यासाठी कुठला कोड आहे, ठीक आहे. ब्लॉक नंबर 2 सुरू झाला, आपल्याला काय करायचं आहे टूलाला रेफरन्स पोझिशनला पाठवायचं म्हणून आपण कुठला कोड युज केला G28 U0 W0 म्हणजे आपलं टूल कुठे गेलं रेफरन्स पोझिशनला गेलं. कुठेतरी अशी असेल रेफरन्स पोझिशन, कुठेतरी कन्सिडर करा हे रेफरन्स पोझिशन आहे. ठीक आहे. आपलं काय केलं, जेव्हा आपण हा कोड दाबेल G28 U0 W0 त्यावेळी काय होईल, आपला जो टूल आहे तो कुठेही असेल तर आपला कुठं जाणं पहिला तो रेफरन्स पोझिशनला जाईल. ठीक आहे. रेफरन्स पोझिशनला गेला का रे, नंतर काय केलं आपण, नंतर आपण काय केलं रे, टूल नंबर कोणता आहे आपल्याला टर्निंग करायचं आहे. आपण आपलं जे आपलं हे काय टूल होल्डर आहे, आपल्या टूल होल्डर मध्ये टर्निंगसाठी लागणार टूल कोणत्या नंबरवर बसवलंय तर 02 या पोझिशनला आपलं नंबर टर्निंगचं टूल बसवलंय. म्हणून आपण काय केलं टूल नंबर 02 म्हणजे टर्निंगचं टूल सिलेक्ट केलं आणि त्या टर्निंग टूलाला ऑफसेट कुठे दिलाय तर 2 नंबरच्या पेजवर, ऑफसेट पेजवर 2 नंबरच्या रखान्यामध्ये आपण त्याचा काय दिला या टूलाला लागणारा ऑफसेट दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय केलं रे आपण कुलंट ऑन केलं म्हणून आपण कुठला कोड वापरला M08. काय केलं बघा, आपण टूल कुठला सिलेक्ट केला 2 नंबरचा टूल सिलेक्ट केला आणि त्या 2 नंबर टूलाला कुठं ऑफसेट भरला रे, आपण कुठं ऑफसेट भरलाय तर त्याच्या ऑफसेट पेज मध्ये 2 नंबरच्या रखान्यामध्ये आपण तो ऑफसेट भरलेला आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे कुलंट सुरू
केलेला आहे. ठीक आहे, कुलंट सुरू झालं का रे? मग आता आपण जॉब करायला सुरू करणार आहोत. मग त्यासाठी आपण काय केलं, 4 नंबरचा ब्लॉक तयार केला, N4. काय केलं, स्पिंडल स्टार्ट केला, जॉब फिरायला सुरू झाला. कोणत्या डायरेक्शन मध्ये? CW म्हणजे कुठला? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरायला सुरू झाला आपला जॉब. किती स्पीडने फिरणार आहे तो? किती स्पीडनं? स्पीड हे काय एस का सेट आहे तर स्पीडसाठी किती स्पीडनं? 850 RPM न आपला जॉब फिरायला सुरू झाला. ठीक आहे, नंतर काय केलं रे? बघा इकडे पुढं. त्यानंतर काय केलं, आता आपला टूल रेफरन्स पोझिशनला आहे. बरोबर आहे का रे? आपण स्टार्टिंगला काय केलं, टूलला रेफरन्स पोझिशनला पाठवलं. आता रेफरन्स पोझिशन वरून आपला टूल कुठे येणार आहे? एस पॉईंट येणार आहे. एस पॉईंट कुठे आहे रे? एक्स ऍक्सिसवर 42 वर आहे आणि झेड ऍक्सिसवर कितीवर आहे तो? 1 mm वर आहे. ठीक आहे, आपण काय केलं, टूलाला बोलवून घेतलं कुठं? एस पॉईंटवर आपण टूलाला बोलवून घेतलं. जसं कुठला कोड वापरला बघा, G00 X42 आणि Z1. G00 X42 आणि Z हे काय आहे? 1 आहे. आपला टूल कुठं आला? एस या पॉइंटला आपला टूल आला. ठीक आहे, नंतर काय केलं रे पुढं? बघा, आता टूल इथं आला. आता आपल्याला काय करायचं आहे? 40 mm डायमीटर आहे, त्याला कशामध्ये करायचं आहे? आपल्याला 35 mm मध्ये करायचं आहे. आणि किती डेप्थ ऑफ कटनं करायचं? अर्धा mm. म्हणून आपण काय केलं, टूल आत घुसवलं तर आपलं डायमेन्शन कितीने कमी होणार आहे? 40चं 39नं. का? कारण की वरचा अर्धा आणि खालचा अर्धा. म्हणून आपण टूल किती घुसवलं? 1 mm. म्हणजे 40 मध्ये किती गेलं? 1 mm राहिलं, किती झालं? 39. म्हणजे एक्स मध्ये आपण किती देणार? एक्स मध्ये 39. लक्षात ठेवा, इथं काय केलं, एस पॉईंट वरून आपलं टूल एक्स एक्स मध्ये घुसलं, जॉब मध्ये घुसला. आपण डेप्थ ऑफ कट दिला. डेप्थ ऑफ कट किती दिलाय? 0.5. परंतु वरील 0.5 आणि खालील 0.5 म्हणून किती झालं? 1 mm. ठीक आहे, आपण कट दिला, 1 mm चा कट दिला. 1 mm चा कट दिला म्हणजे 40 पर्यंत 1 गेलं, किती राहिलं? 39. म्हणजे एक्स मध्ये किती येते? हे 39. ठीक आहे, आपलं टूल एकदा घुसलं, जॉब मध्ये घुसलं. जॉब मध्ये ऍक्च्युअली घुसलंय का ते? जॉबच्या बाहेर. लक्षात ठेवा, 1 mm बाहेर आहे. म्हणजे काय झालं? जॉब मध्ये घुसलं परंतु ऍक्च्युअली घुसलं नाही. त्यानंतर सुरू झालं. ज्यावेळी आपलं झेड मध्ये टूल मूव्ह होईल त्यावेळी ते ऍक्च्युअली कटिंग सुरू करणार आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे रे? एकदा टूल घुसला जॉब मध्ये आत की काय करणार आहे? आपण त्याला झेड मध्ये मूव्ह करणार आहे. झेड मध्ये किती मूव्ह करणार आहे? 35 डायमीटर आपल्याला किती मध्ये करायचं आहे? पूर्ण या 21 लांबीमध्ये आपल्याला 35 डायमीटर करायचं आहे. म्हणून आपलं टूल झेड मध्ये किती फिरणार आहे? झेड मध्ये किती फिरणार आहे? 21 लांबीमध्ये फिरणार आहे. बघा, आपण काय केलं, टूल पहिला 1 mm आत घुसवलं एक्स ऍक्सिस मध्ये. टूल आपलं जे आहे ते टूल एक्स ऍक्सिस मध्ये किती घुसवलं? 1 mm आत घुसवलं. 40 किती झालं? 39. आणि एकदा आत घुसल्यानंतर आपण ते झेड ऍक्सिस मध्ये किती मध्ये फिरवलं रे? 35 डायमीटर किती मध्ये? 21 मध्ये आहे. म्हणून आपण टूल किती मध्ये? 21 लेंथ 21 mm पर्यंत आपण फिरवली. इकडे बघा कसं केलं, इकडे बघा आपण. ठीक आहे, आपण काय केलं, इकडे बघा, 6वा ब्लॉक N6 G00 X39 टूल आपलं आत घुसलं जॉबच्या. त्यानंतर काय केलं, जॉबच्या टूल आत घुसल्यानंतर आपलं त्यानंतर झेड ऍक्सिस मध्ये आपलं टूल मूव्ह होणार लगेच. ठीक आहे, टूल जॉबच्या आत घुसलं. त्यानंतर आपण कोड कुठला वापरला? G01 Z21. आणि फीड किती असेल? 60 आहे. म्हणजे एकदा जॉब मध्ये टूल घुसलं किती 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 मध्ये मूव्ह होणार आहे? 21 पर्यंत. हे कळालं का रे? एकदा बघा, जॉब मध्ये काय केलं आपण, जे टूल आपण एस पॉईंट मध्ये बोलवलं तर एस पॉईंट मध्ये आपण काय केलं, डेप्थ ऑफ कट दिला. 1 mm चा डेप्थ ऑफ कट दिला म्हणजे 40 पर्यंत 1 mm गेलं, किती राहिलं? 39. एकदा डेप्थ ऑफ कट दिला की टूल आपला पॅरलल ऍक्सिस मध्ये. लक्षात ठेवा, आपला टूल आहे जो पॅरलल ऍक्सिस मध्ये झेड ऍक्सिस मध्ये किती मध्ये घुमावं लागेल? तर 21 mm पर्यंत आपल्याला त्याला ट्रॅव्हल करावं लागेल. एकदा का त्याला 1 mm डेप्थ ऑफ कट दिलं, कट दिल्यानंतर आपला टूल किती mm मध्ये मूव्ह करायला लागेल? तर 21 mm पर्यंत मूव्ह करावा. ठीक आहे, इकडे बघा, एकदा का आपला कट कंप्लीट झाला पहिला कट की नंतर काय केलं आपण, टूलाला परत एस पॉईंट मध्ये घालवलं. एस पॉईंट मध्ये घालण्यासाठी आपण काय केलं, 8वा नंबर ब्लॉक N8 G00 आपला टूल कशावर जाणार आहे? रॅपिड ट्रॅव्हर्स जाणार आहे. कुठल्या पोझिशनला जाणार आहे? G42 Z1. बघा, G42 Z1 कुठे आहे? X42 आणि Z1 इकडे बघा कुठला आहे? G00 X42 Z1. G00 X42 Z1. ठीक, गेला एस पॉईंट मध्ये. परत आपण काय करणार? परत 1 mm डेप्थ ऑफ कट देणार. मग 39 पदनं 1 mm डेप्थ ऑफ कट दिलं, किती राहिलं? 38. ठीक, इकडे बघा काय केलं, N9 G00 X38 39 mm होता. आता आपण त्याला अजून 1 mm डेप्थ ऑफ कट दिलाय. काय केलाय? 39 होता आपला जॉब, त्याला आपण काय केलं, 1 mm अजून डेप्थ ऑफ कट दिला
आणि आपण टूल कितीमध्ये मूव्ह करणार आहे? ऑब्व्हियसली काय ऍब्सोल्युटली काय करणार आपण 21. काय केलं? टूल एक 38 मध्ये आपण डेप्थ ऑफ कट दिला आणि काय केलं? 21 मध्ये टूल मूव्ह केलं. इकडे बघा G00 X38 कम्प्लीट झालं. एंड ऑफ ब्लॉक. पुढं N10 G01 लिनियर इंटरपोलेशन Z -21 स्पीड किती आहे? 60 आहे. ठीक आहे, कम्प्लीट झाला कट. पुढच्या वेळी तर परत काय करायचं? तुला परत एस पॉईंट मध्ये घालवायचं आहे. N11 G00 Z X42 Z1. एकदा का कट कम्प्लीट झाला 21 एम मध्ये टूल मूव्ह झालं, परत त्याला काय करायचं? आपण टूलाला परत एस पॉईंट मध्ये यायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं? G00 X42 आणि Z1. ठीक आहे, परत काय करणार मित्रांनो? सेम परत ती स्टेप येणार आहे. परत ती स्टेप येणार आहे. काय करणार आहे? परत 1 एमचा कट दिला आपण. 38 किती झालं? 1 एमचा कट दिला. X एक्सिस मध्ये टूल मूव्ह झालं. डेप्थ ऑफ कट दिला 1 एमचा. परत 38 किती झालं? 37 झालं. ठीक आहे बघा. N12 G00 X37 एंड ऑफ ब्लॉक. टूलाला आत घुसलं जॉबच्या. आता टूल झेड एक्सिस मध्ये पॅरली मध्ये मूव्ह होणार आहे. कसं? N13 G01 Z -21 F16. ठीक आहे, कट कम्प्लीट झाला. लक्षात ठेवा, मी ज्यावेळी आपण ऍक्च्युली टूल कटिंग करणार आहे त्यावेळी आपण कुठला कोड वापरतोय? G01. आणि ज्यावेळी टूल हे जॉबवर नसेल त्यावेळी आपण कुठला कोड वापरणार आहे? G00. G00 म्हणजे काय? रॅपिड ट्रॅव्हल्स. आणि G01 म्हणजे काय? टूल जाणार आहे सावकाश गतीने जाणार आहे. कोणत्या गतीने जाणार आहे? 60 या स्पीड रेटने आपला टूल मूव्ह होणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आपल्याला कट कम्प्लीट झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे? टूलला एस पॉईंट मध्ये पाठवायचं आहे. म्हणून काय केला कोड आपण यूज? N14 ब्लॉक नंबर N14 G00 X42 Z1. आला का एस पॉईंटला? आला टूल. कट कम्प्लीट झाल्यामुळे आपण काय परत टूलला एस पॉईंट परत न्यायचं. परत 1 एमचा डेप्थ ऑफ कट द्यायचा आहे. आधी किती होतं? लक्षात ठेवा, आधी किती होतं? 37 होतं ना. लक्षात ठेवा, आधी किती होतं आपलं? 37 होतं. आता 37 मध्ये परत 1 एम गेलं, राहिलं किती? 36. म्हणून आपल्याला काय इथे इकडे बघा काय येणार आहे? आपलं काय येणार आहे? N15 ब्लॉक G00 X36. लक्षात ठेवा, आपला टूल घुसल्याने परत किती होणार आहे? N16 ब्लॉक नंबर N16 G01 Z -21 स्पीड 16. लक्षात ठेवा, आपला कट कम्प्लीट झाला. कट कम्प्लीट झाल्यानंतर काय करायचं? परत टूलाला काय करणार आहे? एस पॉईंट मध्ये पाठवायचं आहे. म्हणून कोड कुठला वापरला? G00 X42 Z1. आपण हे कळलं का? इकडे बघा, आपण काय केलं? टूलाला आपण काय करणार आहे? पहिला टूल एस पॉईंटला आहे, तिथं डेप्थ ऑफ कट देणार आहे 1 एमचा. लक्षात ठेवा, 40 मधनं. परत सांगतो मला, इकडे बघा, आपलं टूल एस पॉईंटला आहे ना. आपण काय केलं? 1 एमचा 0.5चा डेप्थ ऑफ कट दिलाय. काय केलाय? 0.5चा डेप्थ ऑफ कट दिलाय. परंतु तो कट ज्यावेळी आपण देतोय ते वरती पण कट बसणार आहे, खाली पण कट बसणार आहे. त्यामुळे आपला डेप्थ ऑफ कट किती झाला? 1 mm कट झाला. ठीक आहे, एस पॉईंटला आपण डेप्थ ऑफ कट दिला 1 mm. 40चं किती झालं? 39. डेप्थ ऑफ कट दिला, तो जॉबच्या बाहेर दिला. लक्षात ठेवा, म्हणून आपण कुठला कोड वापरला? G00. एकदा जॉबच्या बाहेर आपण कट दिला आणि आपण ज्यावेळी टूल आपण ज्यावेळी पॅरल ऍक्सिस मध्ये मूव्ह करणार आहे, ज्यावेळी आपलं ऍक्च्युअली कटिंग सुरू होणार आहे त्यावेळी आपल्याला कुठला कोड वापरणार आहे? G01. G01 म्हणजे काय? लिनियर इंटरपोलेशन. लक्षात ठेवा, एकदा की कट दिल्यानंतर आपण ज्यावेळी टूल आपण पॅरल ऍक्सिस मध्ये हलवणार आहे तेव्हा आपला कुठला कोड वापरणार आहे? G01. किती मध्ये हलणार आहे रे? 21 मध्ये. कुठल्या ऍक्सिस मध्ये? झेड ऍक्सिस मध्ये. मग आपण काय करणार आहे? G01 Z -21. अक्षर झेड काय? -21. अक्षर महत्वाचं म्हणजे झेड किती मध्ये? -21 मध्ये. इकडे बघा काय केलं आपण? इथे बघा, N15 G00 X36 डेप्थ ऑफ कट दिला. त्यानंतर काय केलं? N16 G01 Z -21 F60. तर काय केलं? पुढे काय केलं म्हणून? इकडे बघा, परत एक कट कम्प्लीट झाला 21चा. त्यानंतर काय केलं? टूलाला परत एस पॉईंटला न्यायचंय म्हणून काय केलं? G00 X42 Z1. परत काय केलं? एस पॉईंटला गेल्यानंतर टूलाला डेप्थ ऑफ कट द्यायचा म्हणून आपण कुठला कोड वापरला? G00 X35. लक्षात ठेवा. ठीक आहे, डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर काय करायचं? टूलाला काय करायचं? आपल्याला 21 अंतरापर्यंत हलवायचं आहे म्हणून काय केलं आपण? G01 Z -21 F16. कट कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं? आपल्याला काय करायचं? टूलाला आता काय करायचं? एस पॉईंटला पाठवायचं. लक्षात ठेवा, इथं सगळ्यात महत्वाची स्टेप आहे.
जेव्हा आपला कट कम्प्लीट झाला, लक्षात ठेवा आपला डायमीटर किती आहे इकडे बघा, डायमीटर किती आहे आपला, डायमीटर आहे आपला 35. आता आपलं इथं बघा एक्स किती आहे रे, इथं एक्स किती आहे, इथे हे 35 आहे. म्हणजे आपल्याला तो स्टेप कम्प्लीट झालेली आहे. लक्षात ठेवा आता स्टेप कम्प्लीट झाली आणि तिथून आपण जर टूल रॅपिडली ट्रॅव्हल्स करून एस पॉईंट लिहिलं तर त्या जॉबवर काय होतात, स्क्रॅचेस उठतात, त्यावर काय होतात, टूलाचे 1 उठतात. म्हणून आपण काय केलं, टूल हळूहळू पहिला वरती उचलणार आहे. आपण काय करणार आहे, पहिला जॉब टूल काय करणार आहे, एक्स एक्सिस मध्ये वरती उचलणार आहे. एक्स एक्सिस मध्ये काय करणार आहे, पहिला टूल हळूच लिनियर इंटरपोलेशन घेऊन, लक्षात इतर रॅपिड ट्रॅव्हल्स नाही, लिनियर इंटरपोलेशन घेऊन टूल आपण पहिला एक्स एक्सिस मध्ये वरती उचलणार आहे. एक्स एक्सिस मध्ये वरती उचलणार आहे. कारण की ज्यावेळी स्टेप कम्प्लीट होते आणि लक्षात ठेवा स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर आपण जर तिथूनच जर आपण टूल रॅपिड ट्रॅव्हल्स केलं तर त्या जॉबवर काय होतात, मार्क उठतात टूलाची. म्हणून आपण काय केलं, पहिला टूल वरती उचललं जॉबच्या. म्हणून आपण कुठला कोड वापरला, G01, इथे 00 वापरला. लक्षात ठेवा G01 X42 टूल वरती उचलला, एक्स एक्सिस मध्ये स्टेप कम्प्लीट झाली 35ची. म्हणून आपण ज्यावेळी स्टेप कम्प्लीट होते त्यावेळी इथून डायरेक्ट टूल आपण एस पॉईंटला नेत नाही रॅपिड ट्रॅव्हल्स करून. पहिला आपण त्याला काय करतो, एक्स मध्ये मूव्ह करतो 42 मध्ये, नंतर आपण काय करतो, झेड मध्ये त्याला मूव्ह करतो. लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा काय केलं आपण, G01 X42 टूल एक्स मध्ये मूव्ह झालं. त्यानंतर आपण काय केलं, आता लक्षात ठेवा आपण आता मग झेड मध्ये आपण म्हणणार आहे कसं. आता लक्षात ठेवा टूल जॉबच्या जो कॉन्टेंट मध्ये नाही आपण त्याला रॅपिड ट्रॅव्हल्स मध्ये नेऊ शकतो. म्हणून आपण काय केलं, NQG00 Z1 म्हणजे आपला टूल कुठं आलेला आहे, परत एस पॉईंटला टूल आपला आलेला आहे. आता मग परत काय करायची स्टेप, परत तीच रिपीट करायची. डेप्थ ऑफ कट द्यायचा 1 mm चा, 35 मधून 35 आहे डायमीटर. आता डेप्थ ऑफ कट 1 दिला म्हणजे 35 मधून 1 गेलं किती राहिलं, 34 राहिलं. म्हणजे एस पॉईंटला आपण डेप्थ ऑफ कट किती देणार आहे, 1 mm चा कट देणार आहे. डायमीटर किती आहे, 35 आहे. ज्यावेळी डेप्थ ऑफ कट 1 mm देतो त्यावेळी 35 मधून 1 गेलं किती राहिलं, 34. एकदा का डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर आपण टूल कसं मूव्ह करणार आहे, पॅरल ऍक्सिस मध्ये मूव्ह करणार आहे. किती मध्ये मूव्ह करणार आहे रे, हे 6 आणि हे 7, किती झालं, 6 12 13. म्हणजे झेड ऍक्सिस मध्ये किती मूव्ह करणार आहे आपण टूल, झेड मध्ये कसं करणार आहे, प्लस मायनस. कारण लक्षात ठेवा हे लेफ्ट साइडला आहे, कुठं आहे, लेफ्ट साइडला आहे किंवा थर्ड क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे आपण काय येणार आहे, झेड कसं येणार आहे, कायम मायनस मध्ये येणार आहे. म्हणून कसं येणार आहे, झेड कसं येणार आहे, -13. इकडे बघा कसं येणार आहे, हे -13. ठीक आहे. काल काय इकडे बघा काय केलं, एस पॉईंटला टूल आपलं डेप्थ ऑफ कट दिला, डायमीटर 35 होतं, डेप्थ ऑफ कट 1 दिल्यामुळे आपलं 35 किती झालं, 34 झालं. 34 झाल्यानंतर आपल्याला टूल कशामध्ये मूव्ह करायचं आहे, पॅरल ऍक्सिस मध्ये मूव्ह करायचं आहे. किती लेंथ मध्ये करायचं आहे, तर 13 लेंथ मध्ये. म्हणून आपण काय केलं, एक्स किती झाला, एक्स 34 आणि झेड किती झाला, -13. एक्स 34 एक्स 34 आणि झेड -13. इकडे बघा तसं आलं का बघा रे. आता इकडे बघा काय केलं, N22 एस पॉईंट मध्ये टूल आहे. टूलला आपण काय करणार, डेप्थ ऑफ कट देणार आहे. डेप्थ ऑफ कट देण्यासाठी काय केलं, रॅपिड ट्रॅव्हल्स केलं, G00 X34. एकदा डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर काय करायचं, आपला टूल पॅरल ऍक्सिस मध्ये मूव्ह करायचा आहे, झेड ऍक्सिस मध्ये मूव्ह करायचा आहे. कितीने मूव्ह करायचा आहे, 13 mm ने मूव्ह करायचं. म्हणून काय केलं आपण, ब्लॉक नंबर N23 G01 Z -13 फीट किती असणार आहे, 60 असणार आहे. कळालं का रे. ठीक आहे. पुढची परत स्टेप कट कम्प्लीट झाला. आपल्या टूलला कुठे न्यायचं आहे, एस पॉईंटला परत न्यायचं आहे. म्हणून काय केलं, G00. कारण की आता काय रफ फिनिशिंग आहे. आता आपलं जरी टूल जॉबला घासून तरी काही फरक पडणार नाही, कारण की आपण शेवटी फिनिशिंग कट मारणार आहे. म्हणून काय केलं, G00 X42 Z1. ठीक आहे. टूल आपलं गेलं एस पॉईंटला, तिथं कट देणार आहे. X मध्ये लक्षात ठेवा टूल कुठे गेलं, आपलं एस पॉईंट दिलं. आता परत काय करणार आपण, परत सेम X मध्ये गेल्यानंतर काय करणार, एस पॉईंटला गेल्यानंतर काय करणार, X मध्ये टूल मूव्ह करणार आहे. 34 होतं. आता परत 1 mm डेप्थ ऑफ कट दिला, किती झालं, 33 झालं. एक्स किती झालं, इथे बघा एक्स किती झालं, G00 X33. आणि टूल किती मध्ये मूव्ह होणार आहे, त्या सेम लेंथ मध्ये किती, -13 मध्ये मूव्ह होणार आहे. म्हणून काय झालं, G01 Z -13 फीट किती, F60 फीट किती, 60 आहे mm per minute. ठीक आहे. तर काय झालं, नंतर काय झालं, कट कम्प्लीट झाला. आपल्या टूलला कुठं पाठवायचं आहे, एस पॉईंटला पाठवायचं आहे. कुठला कोड वापरला, G00 X42 Z1. ठीक आहे. टूल गेलं आपलं एस पॉईंटला, तिथं काय करायचं, आपला डेप्थ ऑफ कट द्यायचा किती mm चा,
1 mm चा एकदम कट दिल्यानंतर काय होतं 33 की झालं 35 झालं. एकदा डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर आपल्याला टूल किती पर्यंत मूव्ह करायचं आहे 13 mm लेंथ पर्यंत मूव्ह करायचं. म्हणून आपण काय केलं G01 इथं बघा इथं गडबड काय झालं G01 पाहिजे G01 Z -13 फीड किती राहील F60. ठीक आहे. पुढे काय केलं रे कट कंप्लीट झाला. टुलाला कुठं पाठवायचं आहे आपण परत टुलाला कुठं पाठवायचं आहे S पॉइंटला पाठवायचं. मग कुठला कोड वापरला G00 X45 Z1. पुढे परत काय केला S पॉइंटला गेल्यानंतर परत काय डेप्थ ऑफ कट किती दिला 1 mm डेप्थ ऑफ कट दिला आणि किती मूव्ह केलं टूल रे 13 मध्ये मूव्ह केलं लक्षात ठेवा. मग काय केलं G01 Z -13 फीड 60. ठीक आहे. कट कंप्लीट झाला. कट कंप्लीट झाल्यानंतर इथं महत्वाचं परत आता आपलं डायमीटर किती आहे 31 आहे. फिनिश डायमीटर आहे का रे बरोबर आहे. इकडे बघा 31 हे डायमीटर फिनिश डायमीटर फिनिश मेजरमेंट आहे. त्यामुळे आपला टूल लक्षात ठेवा कट कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट टूल आपल्याला S पॉइंट पर्यंत येता येणार नाही. तसं गेलं काय होतं सांगितलं जॉबवर टुलाचे मार्क उठतात. त्यामुळे एकदा की 31 डायमीटर आपलं फिनिश डायमीटर आहे लक्षात ठेवा 31 डायमीटर आहे ते काय फिनिश डायमीटर आहे. त्यामुळे आपण काय करणार पहिला टूल X ऍक्सिस मध्ये मूव्ह करणार कितीला 42 ला. नंतर मग आपण रॅपिडली Z मध्ये मूव्ह करणार. इकडे बघा कसं केलं आपण इथं लक्षात ठेवा. इकडे काय केलं आपण कट कंप्लीट झाला इकडे X31 झालं Z13 मध्ये दिलं. आता काय करणार G01 X42 एकदा वरती गेलं की मग आपण रॅपिडली आपण कुठे येणार आहे Z1 पर्यंत येणार आहे. म्हणून काय केलं आपण G00 Z1. ठीक आहे. पुढे काय केलं आपण रे सेम पद्धतीने केलं. लास्ट स्टेप आपण कंप्लीट केली. लक्षात ठेवा G28 ची स्टेप काय केली आपण कंप्लीट केली. काय केली आपण इकडे बघा G00 X28 डेप्थ ऑफ कट दिला. त्यानंतर काय केलं टूल कितीपर्यंत मूव्ह केलं रे इकडे बघा G28 डायमीटर कितीपर्यंत आहे 7 डायमीटर पर्यंत आहे ना. मग आपण काय केलं टूल आहे ते डेप्थ ऑफ कट किती गेली X मध्ये किती 28 आणि Z मध्ये किती आणणार आहे टूल 7. इकडे बघा काय केलं G00 X किती 28 एकदा डेप्थ ऑफ कट दिलं तर काय करणार टूल किती मध्ये मूव्ह होणार आहे 7 mm पर्यंत. म्हणून काय केलं G01 Z -7 F फीड किती आहे 60. ती कट कंप्लीट झाल्यानंतर सांगा तुम्हाला काय पहिला टूल X मध्ये मूव्ह होणार मग Z मध्ये मूव्ह होणार. म्हणून काय केलं G01 X42 नंतर काय होणार G00 Z1. अशा प्रकारे आपला हा पूर्ण जॉब कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे कुलंट बंद करणे वगैरे वगैरे. काय केलं नंतर आपण काय केलं जॉब कंप्लीट काय करणार आपण काय कुलंट बंद करणार. म्हणून कुठला कोड वापरला M09 म्हणजे कुलंट बंद M05 म्हणजे स्पिंडल स्टॉप. त्यानंतर आपल्याला टूलला कुठं पाठवायचं आहे रेफरन्स पोझिशनला. म्हणून आपण कुठला कोड वापरला G28 U0 W0 आणि शेवटी एंड ऑफ प्रोग्राम. ठीक आहे. मला काय शंका